नमस्कार मित्रांनो, स्काय मराठी एज्युकेशन या यूट्यूब चॅनल सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, हा थंबनेल पहा आणि तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आपला व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर होणार आहे। तर मित्रांनो पहा, सध्या यूट्यूबवर फक्त एकच चर्चा आहे की इंडियन आर्मी MES भरती। तर ही भरती काय आहे आणि ही भरती पहिल्यांदाच होत आहे, यामुळे तुम्हाला अजून कोणालाही माहिती नाही की ही भरती कशी असणार आहे। तर याच भरतीच्या डिस्कशनसाठी तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बनवला आहे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या टोटल 41,822 जागा असणार आहे आणि ही भरती प्रक्रिया पहिल्यांदाच होत आहे। तर ही भरती प्रक्रिया कशी असणार, कोणती कोणती क्वालिफिकेशन असणार या भरतीला, तर ही याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनीही सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आपल्या या व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो पहा, MES भरती म्हणजे सरळ सरळ मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तर असा याचा फुल फॉर्म होतो। तर मित्रांनो पहा, काही यूट्यूबर आहेत जे सध्या म्हणत आहेत की MES भरती ही उद्यापासून सुरू होणार आहे, म्हणजे 16 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर मित्रांनो, अजून कुठल्याही प्रकारची ऑथेंटिक अशी माहिती आलेली नाही समोर, कारण की सध्या आर्मी MES भरतीची जी ऑफिशियल साईट आहे तर ती सुरू नाही आहे। तर त्यामुळे आपण सध्या कन्फर्म सांगू शकत नाही की MES भरती ही निघालेली आहे का। परंतु हे जे तुम्ही नोटिफिकेशन सध्या स्क्रीनवर पाहत आहात, हे नोटिफिकेशन खूप जुनं आहे मित्रांनो। जवळपास 3 ते 4 वर्षापासून ही भरती निघणार आहे अशी चर्चा माध्यमांत सुरू आहे। त्यामुळे ही भरती प्रक्रिया निघाली आहे किंवा उद्यापासून सुरू होणार आहे, तर अशी पुष्टी आपण आपल्या चॅनलवर करत नाही। तर जर उद्या 16 नोव्हेंबर, तर उद्यापासून जर कधी MESची जी साईट आहे ती जर चालू झाली आणि त्यावर जर हे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळालं, तर आपण सरळ सरळ म्हणू शकतो की MES आर्मी जी नवीन वॅकन्सी आहे तर ती निघालेली आहे। तर 16 नोव्हेंबरपासून फॉर्म चालू होणार आहे। तर इथे पाहू शकता मित्रांनो, हा जो GR आहे तर हा 17 जुलै 2023चा आहे। तर यामध्ये पहा, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तर हे जे हेडक्वार्टर आहे तर इथून हा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि हा GR ऑफिशियल आहे, म्हणजेच ही भरती निघणार आहे। परंतु कन्फर्म नाही आहे की ही भरती सुरू केव्हा होईल। सध्या सरळ माध्यमात जे आपले सोशल मीडिया आहे तिथे आणि यूट्यूबवर सरळ सरळ सांगितले जात आहे की ही 16 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। परंतु जी ऑफिशियल साईट आहे MES भरतीची, तर ती तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, पाहून घ्या। तर पहा मित्रांनो, या प्रकारे सध्या ही जी साईट आहे ही तुम्हाला जर कधी ही या साईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला हे अशा प्रकारे पेज दिसत आहे। तर ही साईट अजून चालू झालेली नाही। तर मग ज्यावेळेस ही साईट ओपन होईल तर आपण कन्फर्म म्हणू शकतो की ही भरती निघाली आहे। परंतु त्यावर जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख पाहिजेत की 16 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे। तर तेव्हाच आपण ऑथेंटिक माहिती तुम्हाला देऊ शकतो की भरती ही सुरू झालेली आहे। परंतु अजून कुठल्याही प्रकारची अशी माहिती समोर आलेली नाही आणि ही साईटचा अजून ओपन झालेली नाही। त्यामुळे आपण म्हणू शकतो की ही भरती प्रक्रिया अजून हिचे फॉर्म भरणे सुरू झालेले नाही। परंतु मी बघतोय की काही आपले मराठी यूट्यूब चॅनल आहे, खूप मोठे मोठे यूट्यूब चॅनल आहे, तर ते असं सरळ सरळ सांगत आहेत की ही भरती चालू झालेली आहे आणि फॉर्म भरणे हे 16 नोव्हेंबरपासून चालू होणार आहे। परंतु आपलं चॅनल हे सरळ सरळ ऑथेंटिक माहिती देत असतं। त्यामुळे मी कुठल्याही खोट्या जाहिरातीचा प्रचार आणि प्रसार करणार नाही। मी सरळ सरळ सांगतो की भरती 16 नोव्हेंबर पासून चालू झाली असेल तर सरळ सरळ ही ऑफिशियल साईट सुरू होईल आणि त्याचनंतर ही भरती प्रक्रिया सुरू होईल। तर पहा मित्रांनो, तरी पण मित्रांनो तुम्हाला जी भरती प्रक्रिया कशी असणार आहे, कोणत्या वॅकन्सी यामध्ये असणार आहे आणि किती किती जागा या वॅकन्सीमध्ये असणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। आणि सिलेबस कोणता असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला पहा मित्रांनो।
तर पहा मित्रांनो, एस आर्मी जी भरती आहे तर याचा सिलेबस पहा, पॅटर्न कसा असणार आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याद्वारे ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तर एक्झाम लेवल कशी असणार आहे पहा, नॅशनल लेवल आहे. आणि एक्झाम कशी होणार आहे तर CVT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि त्यानंतर पहा तुमचा टाईम ड्युरेशन किती असणार आहे, म्हणजे तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी टाईम किती देण्यात येणार आहे. तर 2 आवर म्हणजे 2 घंटे 120 मिनिट तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी असणार आहे. तर ऑनलाईन हा पेपर असणार आहे. आणि टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ह्या बघा, 41,822 अशा टोटल वॅकन्सी आहेत. खूप मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो. आर्मी भरतीची आतापर्यंतची टेक्निकल फील्डमधली ही सर्वात मोठी जाहिरात असणार आहे. आणि ही निघणार आहे असं कन्फर्म ऑफिशियल त्यांनी आधी आर्मीवाल्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. ही कन्फर्म निघेल, परंतु अजून केव्हा निघेल याची तारीख माहिती नाही. तर सरळ सरळ इथेमध्ये पहा पोस्ट कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे, तर कोणत्या कोणत्या जागा असणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आपण सरळ सरळ पाहू शकतो. तर कॅटेगरी ही डिफेन्स जॉब आहे, म्हणजे ज्याचं स्वप्न वर्दीचं आहे आणि डिफेन्समध्ये जाण्याचं आहे त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. कुठलंही ग्राउंड या भरतीला नसणार आहे. तर ऑल इंडिया ही भरती असणार आहे. टोटल 125 मार्काचा हा पेपर असणार आहे, एक्झाम असणार आहे तुमचा. आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. पुढे पहा ही भरती प्रक्रिया कशी होणार आहे पहा. तर सर्वात आधी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, स्क्रीनिंग होईल आणि रिटर्न एक्झाम होईल, म्हणजे पेपर होईल. त्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि नंतर तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे मित्रांनो. तर ही तुम्हाला प्रोसेस आहे. ऑफिशियल वेबसाईट असणार आहे www.mes.gov.in. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे आर्मीची, MES मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची. त्यानंतर पहा कोणत्या कोणत्या पोस्ट असणार आहे. तर याच्यामध्ये मेटची असणार आहे, मेटच्या असणार आहे 27,920 जागा. ह्या खूप मोठ्या जागा आहेत, सर्वात जास्त जागा ह्या मेटच्या असणार आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ, तर पहा 11,316 जागा या टास्किंग स्टाफचा असणार आहे, MTSच्या असणार आहे. तर ज्यांचं कम्प्युटर किंवा टायपिंग झालेले आहे तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. त्यानंतर स्टोअर कीपर पहा 1,026 जागा असणार आहे. ड्राफ्ट्समनसाठी पहा 944 जागा. त्यानंतर आर्किटेक्टच्या पहा तुम्ही ग्रुप Aची लेवल असणार आहे, 44 जागा असणार आहे. त्यानंतर बॅरॅक अँड स्टोअर ऑफिसर, म्हणजे तुमचे छावणी आणि स्टोअर ऑफिसर आहे, जे दारुगोळा सांभाळणारे असतात त्यांच्यासाठी 120 दारुगोळा सांभाळणारे जे ऑफिसर असतात ते त्यांच्या 120 टोटल जागा असणार आहे. त्यानंतर पहा सुपरवायझरचे असणार आहे, म्हणजेच सुपरवायझर परंतु बॅरॅक आणि स्टोअर, म्हणजे तुमची जी छावणी आणि त्यांचा जो दारुगोळा आहे त्याचा सुपरवायझरच्या तुमच्यासाठी 534 जागा असणार आहे. अशा टोटल एकूण 41,822 ह्या जागा असणार आहे. आणि पहिली भरती आहे मित्रांनो ही आर्मीची टेक्निकल फील्डमधली. तर त्यामुळे ह्या एवढ्या सगळ्या 41,822 पोस्ट आहे आणि ऑल इंडिया आहे. ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. ज्यांचं ग्राउंड वीक आहे आणि त्यांना आर्मीमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा गोल्डन चान्स आहे. तर मित्रांनो पुढे पहा हिची फी किती असणार आहे. तर जे जनरलचे विद्यार्थी असणार आहे त्यांना फक्त 100 रुपये एवढी फी असणार आहे. आणि जे रिझर्व कॅन्डिडेट असणार आहे, म्हणजे जे कास्टमध्ये बसतात SC ST OBC, तर यांना फी नसणार आहे, फी ठेवलेली नाही मित्रांनो. सरळ सरळ तर ही सरळ सरळ तुमची हे असणार आहे. आणि पहा पुढे मित्रांनो तुमचा इथे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. तुम्हाला एक्झाम कसे कोणत्या कोणत्या याच्यावर टॉपिकवर कोणते किती किती प्रश्न येणार आहे. तर पहा जनरल इंटेलिजन्स, म्हणजे तुमचं जे रिझनिंग असेल, बुद्धिमत्ता असेल, तर तुम्हाला 25 मार्कासाठी येणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस अँड जनरल इंग्लिश, तुम्हाला यामध्ये सुद्धा 25 मार्कासाठी हे येणार आहे. ज्यांचं इंग्लिश जे पक्कं असेल तर त्यांना खूप मोठी सुवर्णसंधी आहे, म्हणजेच ज्यांचं इंग्लिश पक्कं असेल त्यांना चान्सेस आहे. त्यानंतर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जे तुमचे गणित विषयावर जे असणार आहे तर 25 प्रश्न तुम्हाला येणार आहे. त्यानंतर स्पेशलाइज टॉपिक, तर हे जे स्पेशलाइज टॉपिक म्हणजेच काय मित्रांनो,
तर जे स्पेशलाइज्ड टॉपिक असतात म्हणजेच तर मित्रांनो जे हे स्पेशलाइज्ड टॉपिक आहे तर हे 50 मार्कासाठी म्हणजेच तुमच्या ह्या ज्या जागा आहेत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर, ज्युनियर इंजिनियर ह्या ज्या जागा आहेत ना याच्यानुसारच तुम्हाला रिलेटेड याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला बरॅक सांभाळणार म्हणजे छावणी सांभाळणाऱ्याशी रिलेटेड त्यांना प्रश्न विचारण्यात येतील. वेगवेगळ्या टॉपिकवर सरळ सरळ वेगवेगळ्या टॉपिकवर प्रत्येक विषयानुरूप प्रश्न हे येणार आहे. तर या स्पेशलाइज टॉपिकमध्ये तर ह्याचे 50 मार्क आहे, सर्वात जास्त मार्क आहे. तर यामध्ये जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुमचं सिलेक्शन पक्का समजून घ्या. तर हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो पहा तुम्हाला पगार किती असणार आहे. आर्मी MESसाठी जो पगार असणार आहे प्रत्येक पोस्टसाठी पहा ड्राफ्ट्समनसाठी असणार आहे 35,400 बेसिक पेपासून तर 1,11,240 पर्यंत एवढा तुम्हाला पगार असणार आहे. खूप खूप मोठा पगार आहे मित्रांनो, खूप मोठी सुवर्णसंधी असणार आहे. एवढी सुवर्णसंधी तर तुम्ही सोडायला नको. त्यानंतर पहा सुपरवायझरला बघा 35,400 ते 1,11,240 एवढा सगळा पगार असणार आहे. म्हणजेच ड्राफ्ट्समन सारखाच पगार असणार आहे. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर यांच्यासाठी पहा 35,400 ते 1,12,400 म्हणजे यांनासुद्धा खूप मोठा पगार असणार आहे. असिस्टंटचा पगार 29,200 ते 92,300 एवढा पगार तुम्हाला असिस्टंटला मिळणार आहे. त्यानंतर स्टोअर कीपर तर स्टोअर कीपरला 25,500 बेसिक पेपासून तर 81,100 एवढा पगार तुम्हाला असणार आहे. त्यानंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर तर 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार आहे. त्यानंतर पिऊन चौकीदार यांच्यासुद्धा तुम्हाला इथं 18,000 बेसिक पेपासून म्हणजे तुमचं जे जनरल ड्युटीचे असतात GDच्या जागा सैनिकांच्या सेम त्यांच्यासारखा पगार असणार आहे. 18,000 ते 56,900 पर्यंत इतका तुम्हाला पगार मिळणार आहे पिऊन चौकीदारसाठी. आता यानंतर पहा ही तुमची जी साईट आहे ती चालू नाही सध्या. तर ही जर उद्या जर 16 तारखेला काही लोक म्हणतात ना आपलेच महाराष्ट्रातले खूप मोठे मोठे यूट्यूबर त्यांचं आपण नाव नाही घेऊ शकत परंतु हे जर कन्फर्म म्हणत असेल की उद्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर पाहू आता कितपत यांची जो भाकीत आहे यांचं जे गृहीत धरलेलं आहे यांनी की उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे हे कितपत खरं निघते. कारण की आपण आपल्या चॅनलवर असा खोटा बातमीचा प्रसार तर करत नाही परंतु जर ते सांगत असतील आणि त्यांचं चॅनल मोठं आहे त्यामुळे जर त्यांची ही बातमी खरी असली तर तुम्ही त्यांची बातमी ही खरी समजू शकता. परंतु आपण आपलं चॅनल सध्या तरी पुष्टी करू शकत नाही जोपर्यंत ही जी ऑफिशियल साईट उघडत नाही तोपर्यंत. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बस एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. ही जी आर्मी MES भरती आहे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस तर ही पहिल्यांदा भारतात होणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठा चान्सेस आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ग्राउंड नसणार आहे. फक्त तुम्हाला पेपर चांगला काढायचा आहे आणि तुम्हाला मेडिकल वगैरे फिट करायचं आहे आणि तुम्हाला चांगली एक MES जॉब तुम्हाला भेटणार आहे. MES तर याचा फुल फॉर्म असतो मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती होती मित्रांनो. तर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण ज्यावेळेस गरज असली त्यावेळेसच व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश करत असतो. तर मित्रांनो थांबतो. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.